भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होऊ शकते। अंतर्गत सर्वेमुळे भाजपच्या गोटात भीती पसरली असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। शरद पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे। शरद पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर, रोहित पवार यांचं वक्तव्य। भाजपचा अंतर्गत सर्वे झाला, त्यामध्ये दादा गटाला 7 ते 11, शिंदे गटाला 17 ते 22 आणि भाजपला 62 ते 67 जागा मिळण्याचा अंदाज आहे। लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्यामुळे भाजपमध्ये भीती पसरली। यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत। भाजपच्या मोठ्या केंद्रीय नेत्यांनी परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या। अजितदादांनी शरद पवारांच्या नेत्यांविरोधामध्ये मोठे नेते किंवा अपक्ष उभे केल्यास 6 ते 7 अतिरिक्त जागांची ऑफर दिली। भाजपचा अंतर्गत सर्वे असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। भाजप 62 ते 67, शिवसेना शिंदे गट 17 ते 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 7 ते 11 जागा। चांगल्या चॅनलने किंवा चांगल्या जे काही सर्वे करणारे एजन्सी आहेत त्यांनी एकनाथ शिंदेला तर मुख्यमंत्री सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचा चेहरा चालेल, म्हणून आम्ही काही एकदम हुरळून नाही गेलेलो। आम्ही माहिती म्हणून काम करतो आणि या लोकांनी आपल्या पक्षाचा सर्वे करून सोडणं, ते इतर पक्षाच्या सर्वेवर त्यांचं जास्त लक्ष आहे। म्हणजे आमचं वाटोळ तर होतंय, पण तुमचं झालं पाहिजे ही जी काही यांची भावना आहे ना, म्हणून लोक आता यांना जवळ करणार नाही। घरी बसून केलेल्या सर्वे, उद्या मी पण प्रहारचा सर्वे टाकीन, त्याच्यामध्ये भाजपला दाखवीन 200 जागा, उर्वरित बाकी महायुतीला दाखवीन आणि हे लोकांना 2-5 जागा दाखवीन। असं चालेल काय? काय असं बालिश गोष्टी करायच्या नसतात। शेवटी तुम्ही पहिल्या टर्मचे आमदार आहात, अजूनपर्यंत दाढी मिशा पण आमदारकीच्या व्यवस्थित आलेल्या नाही आहेत। थोडं मतदारसंघावर लक्ष द्यावं, असं मैत्रीचा सल्ला त्यांना देईन।